आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर निळावंती आणि गुप्तधनाबद्दल या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत. निळावंतीमध्ये गुप्तधनाबद्दल काय सांगितलेलं आहे, गुप्तधन शोधण्यासाठी निळावंतीमध्ये काय मार्ग आहेत आणि काही गुप्त निळावंतीच्या अंजनांबद्दल या व्हिडिओमध्ये आम्ही माहिती देणार आहोत. हे सर्व तुम्ही जाणून घेऊ इच्छिता तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. निळावंती एक असं रहस्यांनी भरलेलं पुस्तक आहे, असा रहस्यांनी भरलेला ग्रंथ आहे, ज्यातील एक एक रहस्य देखील तुम्हाला चक्रावून टाकेल, अगदी हलवून सोडेल आणि खरंच तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. खरंच निळावंतीमध्ये जे दिलेलं ते सत्य आहे का? या ग्रंथाबद्दल म्हटलं जातं की एक प्रकारे गुप्तधन शोधण्याची विशेष पद्धत यामध्ये आहे. या ग्रंथातील मंत्र किंवा या ग्रंथातील जे काही दिलेली गोष्ट वाचल्यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या गुप्तधनांबद्दल माहिती मिळू लागते. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे गुप्तधनांचा ठाव ठिकाणा कळतो. जमिनीखाली दडलेल्या अगदी 10, 20, 30, 50 फुटापर्यंत दडलेल्या धनाचा देखील तुम्हाला बघण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होतो. अशी अनेक प्रकारची गोष्टी या ग्रंथामध्ये आलेल्या आहेत. तर या खरंच आहेत का? खरंच अशा पद्धतीनं काही विशेष प्रकारे निळावंतीच्या माध्यमातून साध्य करता येतं का, असं खूप लोकांना वाटतं आणि या रिलेटेड खूप प्रश्न आम्हाला हिंदी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विचारले जातात की आम्हाला एक यक्षिणी सिद्ध करायची आहे, ती यक्षिणी आम्हाला गुप्तधनाबद्दल माहिती देईल आणि याची माहिती निळावंतीमध्ये दिलेली आहे, तर ही गोष्ट खरी आहे का नाही, असा प्रश्न तुम्हाला देखील कधी ना कधी जरूर पडला असेल. जर तुम्ही निळावंतीचे वाचक किंवा निळावंतीच्या संबंधित व्हिडिओ पाहत असाल तर याच पद्धतीनं या एक एक प्रश्नांची उत्तरं आम्ही देण्याचा इथे प्रयत्न करू. तो सबसे पहली बात यह है कि जो निळावंती है वो निळावंती एक ऐसी विद्या है जिसमें दुनिया की हर किसी चीज़ के बारे में दिया है, उसमें हर किसी विद्या के बारे में दिया है, उसमें हर किसी चीज़ के बारे में दिया है कि जो आप मानवीय प्रयत्न से कर सकते हैं. तो इसमें एक उल्लेख आता है निळावंती के अंजनों का. तर अंजन ही एक अशी गोष्ट आहे की त्यामध्ये की तुम्ही ती डोळ्यांना लावलीत तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसायला लागतात. अशा 17 प्रकारच्या गुप्त अंजनांची विधी निळावंतीमध्ये दिलेली आहे. तर आता निळावंतीच्या अंजनांमधून काय काय करता येतं आणि ती कशी तयार करायची या गोष्टींचा विशेष पद्धतीने उल्लेख यामध्ये दिलेला आहे. तंत्रमार्गामध्ये सुद्धा निळावंतीच्यामध्ये ज्या पद्धतीच्या अंजनांचा उल्लेख आहे त्याप्रमाणे काही विशेष तंत्रग्रंथांमध्ये सुद्धा अंजनांचा उल्लेख येतो. काही लोकांना वाटतं की निळावंती हे एक वेगळा विषय आहे आणि तंत्र हा विषय वेगळा आहे. तसं नसून निळावंती आणि जे तंत्र आहे ह्या दोन्ही एकच बाजूच्या दोन शाखा आहेत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याप्रमाणे ह्या ज्या अंजनांबद्दलचा उल्लेख आहे तर ते विशेष प्रकारच्या वनस्पतीपासून तयार करावं लागतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याला विशेष प्रकारच्या वनस्पतींच्या भस्मापासून तयार करावं लागतं. या भस्मांना विशेष पद्धतीच्या मंत्रांनी सिद्ध करावं लागतं. त्याच्यानंतर हे विशेष पद्धतीने एक जतन करून ठेवलं जातं. विशेष तिथी असतील, विशेष प्रकारच्या काही गोष्टी असतील, रात्रीचा विशेष वेळ असेल, एक विशेष कुठला तरी मंत्र असेल, याची विशेष साधना करून त्या अंजनाला सिद्ध करावं लागतं आणि मग अशी अंजनं वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार दाखवायला लागतात. आता चमत्कार म्हणजे कशा प्रकारचे चमत्कार ते पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. एक विशेष प्रकारचं अंजन घातल्यानंतर तुम्हाला जमिनीच्या खालचं दिसायला लागेल. एक विशेष प्रकारचं अंजन घातल्यानंतर तुम्हाला काही गुप्त मार्ग समजतील. काही विशेष प्रकारचं अंजन घातल्यावर तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारच्या गोष्टी समजतील. अशा विचित्र चमत्कारी गोष्टी या अंजनांच्या माध्यमातून साध्य होतात. अंजन म्हणजे काय? आपल्या डोळ्यामध्ये आपण अशी विशेष गोष्ट लावतो, ज्या ठिकाणी आपण काजळ लावतो डोळ्यांमध्ये, त्याचप्रमाणे हे अंजन सिद्ध करून घातलं जातं आणि हे अंजन घातल्यानंतर तुम्हाला काही विशेष अशा शक्ती प्राप्त होतात, ज्याच्यामधून तुम्ही काही विशेष अशा जीवांना पाहू शकता. तुम्ही उघड्या डोळ्यांनी जर तुम्हाला माहिती असेल तर उघड्या डोळ्यांनी आपण अशा गोष्टी पाहू शकत नाही, अशा शक्ती पाहू शकत नाही, ज्याला भूत प्रेत पिशाच किंवा बाकीच्या गोष्टी म्हटलं जाईल. अशा गोष्टी आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. परंतु ही जी अंजनं आहेत ही आपल्या डोळ्याला अशा पद्धतीची दृष्टी देतात की ज्या दृष्टी मिळाल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. जसं यक्ष असेल तर यक्ष आहेत,
गंधर्व आहेत, अप्सरा आहेत, अशा विचित्र विचित्र जीव ह्या सृष्टीमध्ये आहेत कि जिनको देखना हमारे इस आँखों से मुमकिन नहीं होता। वो सभी प्रकार की चीज़ें उस नीलावंती में दी हुई अंजनों से सिद्ध होती है। तो इन सभी लोगों की बात अगर सुननी है तो यही अंजन अगर कान के पीछे लगाया जाए तो इसका अलग असर होता है। इसका अर्थ यह है की आपल्याला काही अंजनं डोळ्याच्या खाली लावायची लागतात, काही अंजनं आपल्याला कानाच्या मागं लावावी लागतात। आपल्याला जर घशाच्या इथे जर हे अंजन लावलं तर त्याच्यातूनही अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांशी आपल्याला बोलता येतं। अशा विचित्र प्रकारच्या 17 मुख्य अंजनांचा उल्लेख आहे आणि या 17 मुख्य जे अंजन आहेत तर त्याची देखील उपअंजन आहेत। म्हणजे एकच अंजन डोळ्याला लावा किंवा ते जर कानाच्या मागे लावा, याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या काय गोष्टी करता येतील हे सांगितलेलं आहे। परंतु ह्यासाठी लागणारी जी सामग्री आहे, यासाठी वर्णन केलेल्या वनस्पती आहेत, ह्या वनस्पतींना ओळखणं हा ह्याच्यातला सगळ्यात मोठा विषय आहे। बऱ्याच लोकांना काय वाटतं की नीळावंती ग्रंथ आम्ही वाचून घेऊ आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेऊ आणि आम्ही पण काय करू, हे अंजन डोळ्याला लावून अशा पद्धतीच्या गोष्टी करायचा प्रयत्न करू। परंतु ते अंजन बनवण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती ह्या आज ज्ञात आहेत का मला सांगा? ह्या आज बऱ्यापैकी ज्ञात नाहीत। त्याच्यातल्या काही गोष्टी उसमें से कुछ चीज़ें अगर ज्ञात भी हो गई तो फिर भी उस अंजन का कुछ न कुछ परिणाम उसके क्या रहेगा, उसके ऊपर ऐसे रहेगा कि उसका अगर कहीं ना कहीं पे जितना वहाँ पे बताया गया है उसी हिसाब से अंजन लेना पड़ेगा, उसी हिसाब से सभी चीज़ें उसमें एक दूसरे में डालनी पड़ेगी, तभी जाकर यह परिणाम करेगा। इसका सरल अर्थ यह है की आपल्याला त्या अंजनाला किती प्रमाणात बनवून कुठे लावायचं आहे, त्याची मात्रा काय असेल, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला सुनिश्चित कराव्या लागतील आणि त्याच्यानंतरच त्या विशेष वनस्पतीचा लेप केल्यानंतर ते अंजन सिद्ध होईल। अशाच पद्धतीच्या अंजनांचं वर्णन कुठे ना कुठे काही विशेष अजून ग्रंथात आहे। जसं डामरतंत्रात काही विशेष अंजनांचा उल्लेख आहे, काही विशेष अजून ग्रंथ आहेत, रावण संहिता आहे त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे, लाल किताबमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। अशा अनेक गुप्त ग्रंथांमध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या अंजनांचं वर्णन मिळतं। टिळ्यांचं पण वर्णन मिळतं। जो हम नाम लगाते हैं, अपने माथे पर तिलक करते हैं, उसके भी विशेष पद्धति के जो तिलक रहते हैं उसके विशेष पद्धति के लाभ है, वो भी हमारे ग्रंथों में वर्णित है। तो अगर विशेष प्रकार के जो तिलक रहते हैं उसके लाभ हो सकते हैं तो फिर इन अंजनों के लाभ क्यों नहीं हो सकते, ये भी हम एक प्रश्न पूछना चाहेंगे। पण हे सगळं माहिती करून घेण्यासाठी नीळावंतीचा अभ्यासक माणूस पाहिजे। नीळावंतीबद्दल ज्या गोष्टी ऐकल्या जातात त्या गोष्टी खरंच लोकांना अविश्वसनीय वाटतात, परंतु ह्या अविश्वसनीय नाहीत। ह्याच्या मागं एक शास्त्र दडलेलं आहे, यामागं एक विशेष पद्धतीचं रसायनशास्त्र दडलेलं आहे, जे आजकालच्या लोकांना चमत्कार वाटतं, परंतु पूर्वीच्या काळच्या लोकांना, जे ऋषीमुनी होते, सिद्धगण होते, साधू होते, या सर्वांना ह्या गोष्टीचं नवल वाटायचं नाही। तर ती लोक ह्या सगळ्या गोष्टींवरती कुठे ना कुठे स्वतः काम करायची, स्वतः प्रयोग करायची आणि त्या लोकांनी ह्या गोष्टी कुठेतरी शक्य करून दाखवल्या। म्हणून ज्ञानेश्वरसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, मुंगीच्या मनीजे जाणीजे। तो मुंगीच्या मनीजे जाणीजे, इसका अर्थ यह है कि जो चींटी रहेगी, हमारी छोटी सी चींटी, उसके भी जो मन में चीज़ें हैं वो तक ज्ञात करना संभव है। तो इसके लिए आपको क्या है, आपको एक महत्वपूर्ण चीज़ करनी पड़ेगी। आपको क्या करना पड़ेगा, आपको ये चीज़ें समझने की आवश्यकता आहे। तर ज्ञानेश्वर जर म्हणतात की तुम्ही काय करू शकता, मुंगीच्या मनातलं ओळखू शकता। जर चांगदेव आहेत ते जर वेगवेगळ्या वाघांना किंवा सिंहांना, हिंस्त्र पशूंना कंट्रोल करू शकायचे, म्हणजे त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्यांची भाषा अवगत असणं गरजेचं आहेच। त्याचप्रमाणे असे अनेक ग्रंथ आहेत जे बाबा प्राण्यांच्या भाषांवरती तुम्हाला संयम कसा मिळवायचा हे सांगतात। पतंजल योगामध्ये पण वर्णन आहे। मग हे जर शास्त्राला धरून आहे, हमारी शास्त्रों को ये बताया गया है हमारे शास्त्रों में
तो आप इसको झूठ नहीं कह सकते, तुम्ही याला खोटं म्हणू शकत नाही। ये असली अर्थ है कि आपको अगर सच में ये सभी चीज़ें सीखनी है तो क्या करना पड़ेगा, खुद इसका अभ्यास करना पड़ेगा। परंतु म्हणजेच नीळावंती ग्रंथाची भाषा आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण हे प्रत्यक्षपणे करू शकत नाही। पण हो, नीळावंती ग्रंथामध्ये ह्या अंजनांबद्दल सांगितलेलं आहे आणि लवकरच तुमच्यासाठी ही नीळावंतीच्या 17 अंजनांचा अजून एक पार्ट आम्ही घेऊन येत आहोत। तो पार्ट तुम्हाला ऐकायचा असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।